गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? तर संक्रांतीनंतर थंडी लगेच कमी होते आणि बघा लगेच ऊन असं जाणवायला लागलं होतं. मोस्टली जानेवारी नंतर ऊन भरपूर कमी होते आणि फेब्रुवारीमध्ये थोडंसं गरम व्हायला लागतं आणि ऊन पण जाणवायला लागतं. तर आज नाश्त्यासाठी मी काही असं खास करते, थोडंसं वेगळं करते कारण की प्रत्येक वेळेस तेच तेच खाऊन पण खूप कंटाळा येतो. सो म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया. त्यासाठी आज मी बनवत आहे चीज क्रिस्पी रोल्स, जे घरात मला आणि यज्ञेशाला खूप आवडतं आणि मेन म्हणजे यज्ञेशाला चीज खूप आवडतं. सो म्हटलं तिच्या आवडीचं काहीतरी करूया. त्यासाठी मी बटाटे घेतले होते, 3-4 बटाटे घेतले होते आणि ते छान असे उकडून घेतले. त्यानंतर मी ते असे थोडेसे मॅश करून घेतले आणि त्यात मी ॲड करते थोडीशी मिरची, थोडीशी हळद, थोडीशी जिरा पावडर, आपला चाट मसाला आणि पेरी पेरी मसाला पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे थोडासा गरम मसाला. यज्ञेशाला मी मोस्टली हेल्दी फूडच देते, त्यासाठी मी आज यात टाकत आहे थोडीशा वेगीज. सो मी त्यात ॲड केलं आहे थोडंसं गाजर, कांदा, शिमला मिरची, आपली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, हे सगळं त्यात ॲड करायचं आणि हे सगळं त्यात मिक्स करून घ्यायचं. लहान मुलांना ना चटपटा खायला खूप आवडतं. सो खूप दिवसांपासून चालू होतं की काहीतरी बनवूया आणि यज्ञेशाला पण ते खूप आवडेल असं काहीतरी स्नॅक्स बनवूया. सो मी तिच्यासाठी असं हेल्दीच बनवते नेहमी, जी तिला पण आवडेल आणि टेस्टी पण लागेल. सो मी ठरवलं की आज असं क्रिस्पी रोल्स बनवूया जे तिला पण खूप आवडतील. त्यासाठी मी आता ते थोडेसे फ्राय करायचे. त्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर, मैदा हे मिक्स करून घेतलं थोड्याशा पाण्यामध्ये आणि ब्रेड क्रम्स पण घेतले आणि चीज तर तिला खूपच आवडतं. सो मी आज घेतलंय मोझरेला चीज. जे मी बटाट्याचं मिश्रण बनवलेलं होतं त्याचे मी छान असे छोटे छोटे बॉल्स करून घेतले आणि ते मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यात थोडंसं मिक्स केलं आणि जे ब्रेड क्रम्स असतं त्यात मी ते ॲड केलं. त्याने खूप छान असं क्रिस्पी होता, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मी लगेच ते फ्राय करायला घेतलं. जेव्हा मी हे बॉल्स तेलामध्ये फ्राय करते तेव्हा मी लो फ्लेमवरच हे फ्राय करून घेते, कारण की आतलं जे मिश्रण आहे ते पण छान असं थोडंसं तळलं जातं आणि त्याने थोडंसं कच्चं पण नाही राहत. सो मी लो फ्लेमवरच ते फ्राय करून घेतलंय. त्याने टेस्ट पण खूप छान येते आणि खूप असे क्रिस्पी होतात. तुम्ही बघू शकता ते किती क्रिस्पी दिसत आहेत. या रेसिपीसाठी मी जे मिश्रण तयार केलेलं होतं त्यात मी चीज ॲड केलेलं होतं, ते म्हणजे मोझरेला चीज. तुम्ही दुसरं चीज पण यात ॲड करू शकता, ते म्हणजे चीज क्यूब पण तुम्ही यात ॲड करू शकता. त्याने पण टेस्ट खूप छान येते. लो फ्लेमवर मी हे सगळे चीज बॉल्स फ्राय करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता इतके टेस्टी आणि इतके सुंदर दिसत आहे हे चीज बॉल. तुम्ही एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. घरातली सर्व कामे आवरून झाल्यानंतर माझं थोडंसं बाहेर काम होतं आणि इव्हिनिंगला आम्हाला लग्नाला पण जायचं होतं. सो जी मी साडी आज वेअर करणार होती त्यावर मला बँगल्स पण नव्हते. सो मी बँगल्स घ्यायला बाहेर गेलेली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.